की मोशे सारखं, एलिया सारखं कोणीतरी त्या येशू सोबत बोलत आहे. ते दोघ जण कदाचित आले असतील आणि ते दोघ जण म्हणत असतील की येशू तू काळजी करू नको, मला माहित आहे तू क्रूसावर जाणार आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर तुझं प्रतिफळ मोठं आहे. आम्ही पित्याकडनं तुझ्याकडे आलेलो आहोत. हो, मी मोशे तुला सांगायला आलो, मी एलिया तुला धीर द्यायला आलो. काळजी करू नको येशू, तू काळजी करू नको. त्याला धीर द्यायला, त्याच्यासोबत बोलायला माझा परमेश्वर पण मनुष्य होता. त्याचं मन पण तुटत होतं, त्याला पण अडचण होत होती. त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्यांनी प्रार्थना केली. कलीसिया प्रार्थना केली. काय आज प्रार्थनामय जीवन आपलं तसं आहे काय? दाऊदाची पत्नी, त्याचे लेकरं सर्व एरियात जाळून टाकला. त्याला वाटलं त्याच्या पत्नीला मारलं, तिच्यासोबत बलात्कार केला, तिला मुलीला कापून टाकलं. काय त्याला माहित नाही. तो म्हटलं आता सगळं जळून गेलं, आता माझं कोणीच उरलं नाहीये, माझं सर्व पूर्ण आहे. मला यांनी मारून टाकलं, इस्रायल मधून शौलाने मला हकलून टाकलं, आता माझं कोणीच नाहीये. मला न्याय करायला आता मी कुठून कसं करू? आणि असा दावीद रडत होता. आज तुमचे प्रॉब्लेम त्या डोंगरासारखे असतील, तुमच्या समस्या त्या समुद्रासारख्या जरी असतील, तर दावीदाने जे केलं ते तुम्हाला करायचं आहे. दावीद म्हटलं आहे, फोन वस्त्र घेऊन ये, मला परमेश्वराच्या हुजुरीमध्ये म्हणायचं आहे की तू माझ्यासोबत असं कसं करू शकतो? त्या फलिस्तीननी सगळं नाश केला, त्या फलिस्तीननी माझ्यावर पराक्रम केला. हे परमेश्वर माझी प्रार्थना ऐक, मला उत्तर दे. काय मी जाऊन त्यांना गाठू का? काय माझी बायको जिवंत आहे का? काय माझं लेकरू आहे का? काय त्यांनी मारून तुकडे केले? बोल ना, बोल माझ्या बापा, माझ्या पित्या बोल. मी गुडघे टेकून हे पवित्र हे पोत वस्त्र धारण करून तुझ्या जवळ आलोय माझ्या बाप. बोल. आज संकटच्या समय, अडचणीच्या समय, जेव्हा तुम्हाला ऑप्शन दिसत नाहीये, काय त्यावेळेस आपण गुडघे टेकून त्याच्या प्रार्थनेत जातो का? प्रार्थनामय जीवन आपण केलंय का? लक्ष आहे का कलीसिया? का प्रार्थनामय जीवन तसं आहे का? आणि मग दावीदाला परमेश्वर म्हटला, दावीद उठ, बोला दावीद उठ, बोला जा. येशू मी आज तुला आज्ञा करतो की तू त्या फलिस्त्यांवर, जे अमेरिकी आहे, फलिस्ती, जे कोणी तुझे शत्रू आहे, त्यांच्यावर चढाई करून ये आणि केवळ तुझी बायको लेकरू सुरक्षित तू आण. तेव्हाच त्याला माहित झालं की माझी बायको जिवंत आहे. हालेलुया. तेव्हा त्याला कळालं माझी लेकरं जिवंत आहे. त्यांनी तलवार